मस्त असा कलरफुल पंखा आमच्या स्वरा दीदीने बनवलेला आहे। तो पंखा कसा बनवलेला आहे ते आपण बघूया। तर चला आपण बघूया स्वराने आमचा पंखा कसा बनवलेला आहे। तिने कागद घेतलेला आहे, तो व्यवस्थितपणे कट केलेला आहे आणि त्यानंतर तिने लाईन मोजलेले आहेत आणि लाईन मोजून झाल्यानंतर तिने पुन्हा व्यवस्थित कागद कट केलेला आहे। त्यानंतर तिने कलर दिलेला आहे आणि मस्त असे कलर तिने दिलेले आहेत। त्यानंतर तिनं कंपोसातील जे काटकोन त्रिकोण आहे त्याने व्यवस्थित असं ते कलर केलेलं आहे। त्याच्यावरती थोडंसं ते फिरवलेलं आहे, त्यामुळे कलर कॉम्बिनेशन आणि कलर एकदम प्लेन झालेले आहेत। त्यानंतर तिने अपोजिट साईडला त्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसेच कलर दिलेले आहेत आणि त्यावरती सुद्धा तिने त्यानंतर कंपोसाचं जे काटकोन त्रिकोण आहे तो फिरवलेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की कलर एकसारखे बसलेले आहेत। मस्त असं तिने केलेलं आहे आणि बराच वेळ झालं ती करत बसलेली आहे। त्यानंतर तिने फोल्ड करायला चालू केलेलं आहे। तुम्ही बघू शकताय ती कशी फोल्ड करते। सोपा आणि अगदी साधा पंखा आहे आणि खरंच खूप छान आहे। कलरफुल असल्यामुळे तो खूप ॲक्टिव्ह दिसत आहे आणि खरंच छान वाटत आहे तो पंखा। तिने असे सेम 2 पंखे बनवलेले आहेत। 2 पंखे बनवले तर तिने स्टॅपलरने ते 2 पंखे जोडलेले आहेत आणि मस्त असे पंखा तिनं बनवलेला आहे। हे तुम्ही बघू शकता किती छान पंखा बनवला आहे। त्यानंतर तिने 2 काट्या घेतलेल्या आहेत आणि त्या काट्यांना तिने 2x2चे टेप लावलेले आहेत। तिने मस्त अशी आयडिया केलेली आहे। घरातील खराट्याच्याच काट्या घेतलेल्या आहेत आणि त्या खराट्याच्या काट्यांना तिने 2x2 टेप लावलेले आहेत आणि सगळं हे साहित्य तिनं घरातलंच घेतलेलं आहे आणि तिला खरंच खूप आनंद होतो आहे। मी स्वराला बोललो की तू व्हिडिओ करशील का, तू पंखा करून दाखवशील का, तर पंखा करून तिने दाखवलेला आहे आणि खरंच थँक्स स्वरा, तू खूप छान पंखा बनवलेला आहेस आणि घरातल्या वस्तूपासून बनवलेला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि खरंच घरी बसून मुलं काही ना काहीतरी करत असतात, त्यांच्यामुळे मध्ये बऱ्याच कला ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या खरंच खूप चांगल्या असतात। तिने बघू शकताय ते जोडलेलं आहे दोन्ही साईडला। खरंच मुलांची डोकं हे खूप चांगल्या पद्धतीने वापरलं गेलं तर त्याचा खूप फायदा होत आहे। तिने असं वाटते की विरुद्ध दिशेला जोडलेलं आहे आणि तिला नाही समजलं पहिल्यांदा। त्यानंतर तिने ते पुन्हा त्या काट्या काढलेल्या आहेत आणि खरंच आम्ही या गोष्टीसाठी खूप हसलेलो आहेत आणि तिला पण खूप मस्त असं वाटलेलं आहे आणि तिला व्हिडिओ चालू असताना हे असं झालेलं पाहून तिने सुद्धा थोडंसं जीभ बाहेर काढलेली आहे। तुम्ही मागाशी बघितले असेल तिने स्टॅपलर लावलेलं आहे। ती बोलली राहू देते। त्याच्यानंतर तिनं काय केलं आहे, तेच काठी घेतली आणि एक पंख्याच्या पाठीमागच्या साईडला जोडलेली आहे आणि त्यानंतर 2x2चा टेप लावलेला आहे। मस्त तिनं आयडिया केलेली आहेत। मुलांना ही ॲक्टिव्हिटी किंवा ही आयडिया येणं खूप महत्त्वाचं आहे। एखादी गोष्ट नाही झाली म्हणून ती फेकून द्यायची नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी किंवा आयडिया करून ती पुन्हा करायची असते आणि ही ॲक्टिव्हिटी मुलांनी आलीच पाहिजे। मस्त असा स्वराने पंखा बनवलेला आहे। ती पंख्याचं वारं घेत आहे। आमच्या स्वराने बनवलेला पंखा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।